गेल्या 10-11 दिवसापासून इस्राईल, अमेरिका यांचे तिकडे युद्ध चालू आहे आणि ह्या युद्धाचा भडका बऱ्याच ठिकाणी आपल्या भारतालाही जाणवतोय. जसं इंधन असेल, कंपन्या असतील, इतरही शेतकरी बांधव असतील, व्यापारी वर्ग असेल, त्याचाच फटका आमच्या सर्वसामान्य ड्रायव्हर लोकांना, वाहन चालकांना, ट्रान्सपोर्टरांना बसत आहे. जेणेकरून काही ठिकाणी इंधनाचा प्रॉब्लेम येतो, काही ठिकाणी गॅसचा प्रॉब्लेम येतो, LPG, CNG असाही प्रॉब्लेम येतो आहे. आणि राहिलं दुसरी गोष्ट तर काही ठिकाणी आता गॅसच्या तुटवड्यामुळे काही केटकरांनी लग्न तारखा थांबवल्या. म्हणजे जे काही समजा ट्रान्सपोर्टवाले, टेम्पो ट्रॉलवाले यांनी जे भाडे घेतले होते त्यांना कुठेतरी आता त्याचा फटका बसतोय. पिकअपवाले असतील, त्या शेतकऱ्यांचा शेतमाल आयात होत नाही आहे, म्हणजे निर्यात होत नाही आहे. ह्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या आमच्या सर्व ड्रायव्हर लोकांना चिंतित करत आहेत, शेतकरी लोकांना चिंतित करत आहेत. कारण की जर का समजा दळणवळणच थांबली देशातली आंतरराष्ट्रीय, तर ह्याचा फटका सर्वसामान्य गरीब कुटुंबांना, व्यापाऱ्यांना, सर्वांना बसतो. तरी पण काही घाबरून जाऊ नका. येणाऱ्या काळात चांगलंच काही होणार आहे, मला असं तरी वाटतं. पण चिंता तर आहेच, कारण की खूप काही पुढे याचे परिणाम होणार आहेत. समजा गाड्या जर चालल्या नाही, आताच थोड्या गाड्या चालवण्यासाठी ब्रेक लागतोय, हप्ते, त्याचं व्याज, या काही गोष्टी आहेत. खूप मोठा प्रॉब्लेम उभा राहू शकतो. पण आता बघूया कसं होतं. तर अजून काही सूचना असतील तर नक्की सांगा. जय संघर्ष.